श्रोतेहो नमस्कार. पावसाच्या सरी, हिरवीगार झाडं, शांत वाऱ्याची झुळूक, निसर्गाच्या कुशीत माणूस हजारो वर्षांपासून वाढत आलाय. पण हल्ली निसर्ग रडतोय आणि त्याचं रडणं आपण ऐकत नाही. हेच आजचं खरं दुःख आहे. वाढतं प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल ही संकटं आता फक्त वर्तमानपत्रातील बातमी नाही, ती आपल्या दारात येऊन उभी राहिली आहेत. आणि म्हणूनच आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण आणि युवकांची जबाबदारी याविषयी चर्चा करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जयराम जाधव सर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आजचा सर्वात मोठा पर्यावरणाचा प्रश्न कोणता आहे? मॅडम, आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हवामान बदल. पृथ्वीवर तापलेले सर्व ऋतू चक्र बिघडलेले आहे. निसर्गाचा समतोल वाढतो आहे. हे सर्व आपल्या निष्काळजीपणाचे फळ आहे. हा प्रश्न फक्त विज्ञानाचा नाही तर आपल्या अस्तित्वाचा पण आहे. त्यामुळे आजचं सर्वात पर्यावरण जपणे ही पण आपली काळाची गरज आहे. आणि पर्यावरण हे आपलं कसं अस्तित्व असल्या कारणाने वेगवेगळ्या माध्यमातून जर आपण पर्यावरणाचा विचार केला तर पर्यावरणाच्या समतोलातून आपण जगत असतो. आपलं पूर्ण अस्तित्व जसं आपण श्वास घेतो तसंच पण आपल्या ह्या पर्यावरणामुळे आपण हे आपलं अस्तित्व आहे. म्हणून आजचा सर्वात मोठा पर्यावरणाचा प्रश्न कोणता आहे? तापमान हे ऋतुचक्र बिघडलेलं आहे. त्याच्यावर आपण काम करणे हे सध्याच्या युवकांची काळाची गरज आहे. म्हणजेच असं म्हणता येईल की हवामान बदल हा आजचा सर्वात मोठा पर्यावरणीय प्रश्न आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला त्वरित आणि जबाबदारीने पावलं उचलणं आवश्यक आहे, तीही प्रत्येकाने आणि आजपासूनच. हो ना? हो. तर युवक आणि पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी याविषयी काय सांगाल? युवक म्हणजे हा विचारांचा झरा आहे मॅडम. युवकांची ही बदलाची ताकद आहे. त्यांनी पर्यावरणाची काळजी घेणे म्हणजे स्वतःच्या भविष्याची काळजी घेणे. आणि आता बघा, आपण प्रत्येक झाडे लावतोय. झाडे लावणे, पाण्याची बचत करावी, विजेचा अपव्यय टाळावा, ह्या नैसर्गिक जुळलेले जीवनशैलीवर ही आधुनिक निसर्गाची एक ग्रुप आहे. म्हणून ह्या युवकांची जबाबदारी म्हणजे ही पर्यावरणाचं रक्षण करणे. युवक हा कसा देशाचा हा कणखर पाया आहे. आणि हे पर्यावरणावर आपण जेव्हा बोलत असतो ना, ही युवकांची जबाबदारी म्हणजे युवकांनी काय करावं. तर युवक हा कसा, युवकामध्ये सळसळतं रक्त असतं. पर्यावरणावर काम करत असताना आपण त्या युवकाने पृथ्वी आपली नाही आहे पण पृथ्वीची आपण आहोत ह्या विचाराने जर आपण काम केलं, प्रत्येक युवकाने आपली ही पर्यावरणाची काळजी गरज, जसं आपण मानवाची निर्मिती जशी पर्यावरणाच्या स्वरूपात झालेली आहे, म्हणजे त्यानुसारच आपण कसं पर्यावरणाचं रक्षण करणं ही युवकांची जबाबदारी आहे. युवक हा कसा देशाचा म्हटलं तर त्याप्रमाणे कणा असल्या कारणाने दैनंदिन जीवन जगत असताना पर्यावरणाच्या, आता आपण झाडे लावतो पण झाडे नुसतं लावून न राहता पण त्याची पूर्ण देखभाल करणे पण हा काळाची गरज असते. फक्त अभियानापुरते आपण वृक्षारोपण करतो, त्या वृक्षवल्ली आम्हा सोहेरे असं म्हणतो. कसं ही जी झाडं आहे, वनचरी आहेत, ते कसं ही आपली एक फॅमिली म्हणून जर आपण त्या निसर्गाशी जर एकाद्र असं केलं तर आपण पण तिथे चांगल्या पद्धतीने हे त्यांनी जर पर्यावरणाबद्दल केलं तर होऊ शकतं. म्हणजेच युवकांनी आपल्या छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करून पर्यावरण रक्षणाच्या कार्यात मोलाची भर घालावी. ही आपली जबाबदारी आहे की आपण स्वच्छ, सुरक्षित आणि नैसर्गिक पर्यावरण पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवावं असं म्हणावं लागेल. सर, प्रदूषणाचा थेट परिणाम युवकांवर कसा होतो? आता मॅडम, कसा प्रदूषित हवा असते. श्वास घेणारा युवक म्हणजे हा थकलेला पहाटेचा दीप आहे. आजच्या पिढीला धूर, प्लास्टिक आणि रासायनिक अन्न यांचा थेट परिणाम आरोग्यावर जाणवतो. आणि वातावरणात हा प्रश्न उभी राहतात पण हा श्वास घेताना दमा लागतोय. म्हणजे कसं, आता पर्यावरणाचा हा प्रदूषण, आता आपण प्रदूषणावर गेलो तर प्रदूषण वेगवेगळ्या माध्यमातून पण होऊ शकतो. त्याचा परिणाम हा आरोग्यावर होऊ शकतो. आता आरोग्यावर परिणाम होत असताना प्रदूषणाचा आता युवक वर्ग ज्या ठिकाणी आपण ज्या निसर्गाच्या सानिध्यात वावरत असताना जे प्रदूषण असतं त्या प्रदूषणाच्या माध्यमातून जर युवकांवर त्याचा परिणाम होत असेल, आता प्लास्टिक असेल, बघितलं तुम्ही, आता जे आपले नदी नाले असतात त्याच्या त्या प्रदूषणातून जर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसं पाण्यामध्ये जर एखादे रासायनिक जैविक घटक असतील जे ते मिसळले तर ते आपल्या आरोग्यावर पण त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. प्रदूषणाचा थेट आणि गंभीर परिणाम युवकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. हो मॅडम. हवामान बदलाशी लढण्यासाठी युवक काय करू शकतो? सर्वात महत्वाचा म्हणजे युवकांकडे उत्सव आहे, ऊर्जा आहे आणि आवाज आहे. त्यांनी सायकल वापरणे, झाडे लावणे व स्थानिक उत्पन्न वापरणे आणि पर्यावरण पूरक राबवणे हे प्रत्येक युवकांनी बदल घडवणार हा निश्चित केला तर ही लढाई जिंकता पण येऊ शकते. म्हणजेच हवामान बदलावर मात करण्यासाठी युवक हे एक शक्तिशाली माध्यम आहे असं म्हणावं लागेल.
म्हणजेच त्यांनी आपल्या कृतीतून आणि विचारातून सकारात्मक बदल घडवणं गरजेचं आहे. कारण आजच्या युवकांच्या कृतींवर उद्याचं हवामान आणि पर्यावरण अवलंबून आहे असं म्हणावं लागेल ना. हो मॅडम. तर एकटा युवक पर्यावरणात किंवा कोणत्याही क्षेत्रात बदल करू शकतो का? नक्की. एक ठिणगी संपूर्ण दिवा पेटवू शकते. तर एकटा युवक जर प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला तर तो नक्कीच अनेक प्रेरणा देऊ शकतो. मी काय करू शकतो हा न प्रश्न विचारता मी आता काय करू शकतो असा विचार केला की बदल घडणारच आहे. प्रत्येक माणूस असा वेगवेगळ्या विचाराने घडलेला असतो आणि प्रत्येक माणसाने जर ठरवलं मी निसर्गासाठी पर्यावरणासाठी आपलं योगदान देण्याचं जर सामर्थ्य ठेवलं तर बदल हा निश्चित होऊ शकतो आणि परिवर्तन पण होऊ शकतो. स्वतःपासून जर आपण एखादी सवय लावली पर्यावरण प्रेम करण्यासाठी तर आपण स्वतःपासून बदल इतरांना पण सांगू शकतो. असं पण जर युवकांनी ठरवलं तर हा बदल निश्चितच होऊ शकतो. म्हणजेच एकटा युवक ही नक्कीच बदल घडवू शकतो. प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या कृतीतून होते. जर तुमच्याकडे इच्छाशक्ती, समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुम्ही एकटे असूनही समाजात, पर्यावरणात किंवा कोणत्याही क्षेत्रात परिवर्तन घडवू शकता. हो मॅडम. विद्यार्थ्यांनी दररोज निसर्गासाठी काय सोप्या गोष्टी कराव्यात? आता विद्यार्थी वर्ग म्हटल्यानंतर मॅडम हा देशाचा पूर्ण पाया आहे. जे आपण काय करतो विद्यार्थी म्हणजे ज्या शाळेमध्ये जे ज्ञानाचं वृक्ष असतं ते ज्ञान घेत असताना त्या वृक्षाखाली जे विद्यार्थ्यांना पर्यावरणावर काही गोष्टी शिकवल्या जातात. शाळेत जाताना झाडाला पाणी घालणे, विजेचा वापर टाळणे, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे. हा बदल हा विद्यार्थ्यांना ज्या मुळापासूनच जर आपण केला तर हा बदल लहान वयातच सवयी निसर्गाशी मोठे योगदान ठेवतो. प्रत्येक दिवसाला हे सर्व गोष्टी वेगवेगळ्या केल्या तर विद्यार्थ्यांनी जर आत्मसात केल्या तर निश्चितच पूर्ण आपला देश असेल आपल्या देशातल्या पूर्ण पिढीला पण हे सामर्थ्य होऊन आपण करू शकतो. पर्यावरणावर जर आपण बदल म्हणजे आत्मसात केलं जे लहान वयात जसं आपल्या विचारांची देवाणघेवाण असते ते आपण शाळेतूनच होत असते. म्हणून कसं शाळेच्या पायामध्ये विद्यार्थी हा प्रमुख घटक आहे. विद्यार्थ्यांकडे जर पर्यावरणाचा पूर्ण लक्ष गेलं तर पूर्ण पिढीला पण युवकांना पण हे देऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींचा रोज सराव केल्यास विद्यार्थी निसर्ग रक्षणात मोठं योगदान देऊ शकतात. या सवयी केवळ पर्यावरणासाठीच नाही तर चांगल्या नागरिकत्वासाठीही महत्वाच्या आहेत. तुम्ही प्लास्टिकचा उल्लेख केला तर आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक इतके घातक का आहे? आता मॅडम प्लास्टिक असा विषय आहे तो सहज नष्ट न होत नाही. माती, पाणी आणि जीवनसृष्टी सगळं काही त्या दूषित होते. समुद्रात मासे गुदमरतात. ही मानवाची स्वार्थासाठी केलेली शोकांतिका आहे. आता जर प्लास्टिक आहे कसं आहे मानवाच्या शरीराला हानिकारक आहे. जर आता बघितलं गेलं तर प्लास्टिकचा वापर आपण वाढतच आहे. प्लास्टिक हे विघटन होत नाही. त्यामुळे त्याचं कसं एखाद्या प्राण्यांवर त्याचा पण परिणाम होऊ शकतो. आता एखाद्या प्राण्याने जर प्लास्टिक प्रशासन केलं तर त्याच्या जीवाशी जडू शकतं. असं हे प्लास्टिक आहे कसं पूर्ण हे हानिकारक होऊ शकतं. म्हणजे प्लास्टिकच्या अतिरेकी वापर पर्यावरण, प्राणी आणि माणसांच्याही आरोग्यासाठी घातक ठरतो. म्हणूनच त्याचा वापर कमी करणं, पुनर्वापर करणं आणि शक्य तेव्हा प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं म्हणावं लागेल. तर सोशल मीडियाचा उपयोग पर्यावरण जनजागृतीसाठी कसा केला जाऊ शकतो याविषयी सांगा. आता जनजागृती करत असताना सोशल मीडिया म्हणजे आजचा आवाज आहे. युवकांनी त्याचा वापर मनोरंजनासाठी न करता प्रेरणेसाठी करावा. निसर्गाचं रक्षण व्हिडिओ मोहीम, जनजागृती संदेश शेअर करून लाखोंना जाग करता येतं. पण हा कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण ह्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या माध्यमातून जसं आपण म्हणतो पुस्तकाच्या एका लेखणीतून पण पर्यावरणाचा आपण अभ्यास करू शकतो. लेखातून पण आपण पर्यावरणाचा जनजागृती करू शकतो. तसं कसं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे अभियान असतात. शासनाच्या वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून पण आपण सोशल मीडियाच्या वापरातून पर्यावरणावर आपण त्यांना सांगू शकतो. सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे नाही तर पर्यावरण जनजागृतीचेही प्रभावी शस्त्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे युवकांनी आणि नागरिकांनी त्याचा सकारात्मक आणि जबाबदारीने उपयोग करून समाजात पर्यावरण रक्षणाची भावना निर्माण करायला हवी. खरंय ना? असं म्हणावं लागेल. तर पृथ्वी वाचवण्यासाठी युवकांचं सामर्थ्य महत्वाचं का आहे? युवक म्हणजे समाजाचा कणा आहे. त्याच्या हृदयात स्वप्न आहेत आणि हातात ताकद. त्यांनी भविष्यातील पृथ्वी घडवायची आहे. जर युवकांनी जागृत राहिले तरच पृथ्वीवरील सुरक्षितता राहील. कारण नवा काळ निसर्गाशी नातं जोडणारा नाही तर जपणारा असायला हवा. युवक हा कसा निसर्गाशी नातं जपणारा असायला पाहिजे. पृथ्वी आपली नाही आपण पृथ्वीचे आहोत. युवकांनी हे वाक्य मनात कोरले पाहिजे तरच पर्यावरणाची लढाई आपण समाजात जिंकू शकतो. तुम्ही म्हणालात तसं की युवकांमध्ये सामर्थ्य, संधी आणि संवेदनशीलता या तिन्ही गोष्टी असाव्यात. म्हणूनच पृथ्वी वाचवण्यासाठी त्यांच्या सहभागाशिवाय कुठलीही चळवळ पूर्ण होऊ शकत नाही. तर युवक हेच पृथ्वीचे खरे रक्षक आहेत असं म्हणावं लागेल.
मला सांगा, पर्यावरणाचं रक्षण भविष्यात रोजगाराला कसे मदत करते? हरित तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पर्यावरण, पर्यटन, नवीकरण ऊर्जा ही सर्व क्षेत्र भविष्याची रोजगाराची दारे आहेत. जर आपण आज पर्यावरणाचं रक्षण केले तर उद्याचं अर्थतज्ञ मजबूत होईल. म्हणजे निसर्गाचे रक्षण म्हणजे रोजगाराचं रक्षण आहे. सर, मला सांगा, शहरी युवक आणि ग्रामीण युवक यांच्यात पर्यावरणविषयी जागरूकतेत काय फरक आहे? मॅडम, शहरी आणि ग्रामीण युवक हे दोघेही पर्यावरणाचा भाग असले तरी त्यांच्या आयुष्यातील पद्धत आणि संसाधनांची नातं आणि माहिती मिळण्याचे मार्ग यामुळे पर्यावरणातील जागरूकता आणि कृती यामध्ये महत्त्वाचे फरक दिसून येतात. जागरूकतेचा स्रोत शहरी युवक हा शाळा, कॉलेज, सोशल मीडिया, वक्तृत्व, ऑनलाईन कोर्स अशा विविध माध्यमातून पर्यावरणाविषयी माहिती मिळते. अनेकदा थेअरी आणि अधिक पण प्रात्यक्षिक कृती कमी असते. आता ग्रामीण युवक निसर्गाशी थेट संपर्क असल्यामुळे अनुभवातून शिकतात. जसे पाण्याची टंचाई, शेतीवर हवामानाचा परिणाम, औपचारिक माहिती, कमीपणा, वास्तवाची अधिक जोड असलेले असतात. आता पर्यावरणाशी नातं यांचं कसं असतं की शहरी युवक निसर्गापासून थोडेसे दूर अधिक कृत्रिम वातावरणात राहतो. एसी, वाहने, प्लास्टिकच्या वस्तू या पर्यावरणाची समस्या जाणीव असते पण थेट अनुभव नाही. आता ग्रामीण युवक शेतीवर जनावरे, नद्या यांच्याशी थेट संपर्क असल्यामुळे पर्यावरणातील बदलांचा त्वरित परिणाम जाणतो. निसर्ग हे जीवनाचं केंद्र असतं. आता वर्तन आणि कृती यामध्ये शहरी युवक हा पर्यावरण वाचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करतो, यासारख्या मोहीम राबवतो, पण जीवनशैली फारशी बदलत नाही. आता ग्रामीण युवक हा अनेक वेळा सहजपणे पर्यावरणाच्या सवयी असतात. उदाहरणार्थ सायकल वापरणे, सेंद्रिय शेती, पाण्याची संपर्क. ज्या ठिकाणी आपण बघितलं ग्रामीण युवकाचा हा पर्यावरणाशी जास्त संपर्क येतो आणि शहर जो युवक असतो त्यामुळे ते शहरी युवकाचा जसा कमी असतो. आता ग्रामीण कसं आहे, तो मातीशी त्याचं नाळ जुळलेली असते. ग्रामीण भागात जो राहणारा युवक असतो त्याचे संपर्क निसर्गाशी असतो. आता शहरी युवकांमध्ये जर मॅडम बघितलं तर शहरी युवकांचा कसं एक थेट संपर्क असा निसर्गाशी येत नाही. ग्रामीण भागात जर शहरी युवक आला तर म्हणजे ते नैसर्गिक वारा आता जे आपण श्वास घेतोय, जी हवा असते, मग जर आपण शहरी भागात जर गेले तर हा नैसर्गिक जर आपण श्वास घेतो त्याचं ते वातावरण आणि शहरी वातावरण ह्याच्यात पण खूप बदल असतो. आता शहरी भागामध्ये जर बघितलं आपण तर ऑक्सिजन असतं, वेगवेगळे प्रदूषण म्हणजे आरोग्यासाठी हानिकारक ठरणारे पण असू शकतं. आणि ग्रामीण भागातील हे नैसर्गिक असतं, त्यामुळे कसं ते पण चांगलं पण असं निसर्गाशी त्याचं नातं जोडलेलं असतं. म्हणजे शहरी युवकांकडे माहिती, साधनं आणि संधी अधिक आहेत पण प्रत्यक्ष अनुभव कमी. ग्रामीण युवकांकडे निसर्गाशी जवळीक आणि अनुभव आहे पण माहिती आणि संसाधनं कमी आहेत. म्हणजे दोघांची ताकद एकत्र आल्यास पर्यावरण संवर्धन अधिक प्रभावी होऊ शकतं. हो मॅडम, निश्चितच. बरं, जाता जाता पर्यावरणाविषयी सध्याच्या पिढीला काय सांगू शकता? कसं आहे, युवकांनी हा जर पुढाकार घेतला, युवक हा देशाचा पूर्ण, मी मगाशी पण बोललो होतो की युवक हा देशाचा कणा आहे. त्यामुळे जर पर्यावरण हे आपण जसं शुद्ध श्वास घेतोय तसंच पर्यावरणाचं रक्षण करणे पण काळाची गरज आहे. वृक्षतोड होतील, आपले निसर्गातील वेगवेगळ्या अशा प्रजाती असतील ह्यांचं पण रक्षण करणे. जसं आपण कसं तुम्हाला मागच्या बैलावर वृक्षवल्ली आमास वगैरे, म्हणजे जर आपण त्यांना एकत्र घेऊन जर पर्यावरणावर आपण काम केलं, म्हणजे युवकांनी जर आपलं ठरवलं की आपलं हे जगणं हे पूर्ण पर्यावरणावर डिपेंड आहे, त्यामुळे पर्यावरण जर टिकलं तरच पुढे आपण टिकू शकतो. कसं निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, ते शाश्वत टिकवण्याची जबाबदारी हा युवा वर्गाकडे असेल किंवा पर्यावरणातील सर्व मानवी घटकाकडे आहे. म्हणून पर्यावरणामुळे आपण आहोत, म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणे ही काळाची सध्या युवकांची गरज आहे. पर्यावरणाचं रक्षण केल्यानं केवळ निसर्ग टिकून राहतो असं नाही, तर नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात भरपूर रोजगार निर्माण होतो. त्यामुळं असं म्हणता येईल की पर्यावरण रक्षण हा भविष्यातील सुरक्षित रोजगाराचा आधार आहे. हो मॅडम. निसर्गानं आपल्याला खूप काही दिलं, आता वेळ आली आहे काही परत करण्याची. एक झाड लावा, एक कचरा पेटी वापरा, एक पर्यावरणपूरक सवय अंगीकारा. ही क्रांती आहे छोटी पण अत्यंत शक्तिशाली. जर युवक आणि पुढे आलं तर निसर्गाचा सूर पुन्हा वाजू लागेल. चला, निसर्गाशी नातं नव्याने जुळवूया आणि पुढच्या पिढीसाठी एक हरित श्वास राखून ठेवूया. सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आभार. धन्यवाद.